उगवत्या सूर्याचा देश, कधीही हार न मानणारा देश आणि जगातला सर्वात फिट असणारा देश, अशी जरी जपानची ख्याती असली तरी सोशल मीडियावरती चर्चा होत आहे ती नवीन जॅपनीज वॉकिंग टेक्निकची, म्हणजेच जॅपनीज चालण्याची पद्धतीची. असा क्लेम केला जातो जे 10,000 स्टेप्स किंवा 10,000 पावलं चालल्याने जेवढे तुम्हाला फायदे मिळतात त्याहीपेक्षा जास्त बेनिफिट्स तुम्हाला ही जॅपनीज वॉकिंग टेक्निक केल्याने मिळतात. काय आहे ही जॅपनीज वॉकिंग टेक्निक? खरंच ही सायंटिफिकली प्रोव्हन आहे का? त्याचे खरंच एवढे बेनिफिट्स आहेत का? ही वॉकिंग टेक्निक कोणी फॉलो करावी, कोणी या पद्धतीने चालावे आणि खरंच याचे बेनिफिट्स मिळणार आहेत का आपल्याला, याबद्दलच चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मृणालिनी मोरे, आय एम अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती हेल्थ फिटनेस याबद्दलचे व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नक्की काय आहे ही जॅपनीज वॉकिंग टेक्निक ते बघूया. या टेक्निकला म्हणतात इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग आणि 2007 मध्ये काही जॅपनीज रिसर्चर्सनी हे एक्सपेरिमेंट केलं होतं किंवा ही स्टडी केली होती आणि याच्यामध्ये त्यांनी ही ट्रेनिंग जी आहे ती इम्प्लिमेंट केली काही लोकांवर आणि फायनली असं कन्क्लुजन करण्यात आलं की जे लोक रोजचे 10,000 स्टेप्स चालत होते त्यांच्यापेक्षा जास्त बेनिफिट्स ही जॅपनीज वॉकिंग टेक्निक फॉलो करणाऱ्या लोकांना मिळाले. 10,000 स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी 1 तासापेक्षाही जास्त वेळ लागतो आणि ही जी जॅपनीज वॉकिंग टेक्निक आहे ती तुम्हाला करायची आहे फक्त हाफ एन आवर, म्हणजे फक्त अर्ध्या तासाचा वॉक करायचा आहे या टेक्निकनी. आणि ही स्टडी अगदी सायंटिफिकली अप्रूव्ड होती. याचे जे रिझल्ट्स आहेत ते अगदी रिलायबल आहेत. आता हे जॅपनीज वॉक नक्की कसा फॉलो करतात? वेल, यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक 5 मिनिटाचं वॉर्मअप करायचं आहे. वॉर्मअप म्हणजे काय? सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम का करतात? जे काही आपले जॉईंट्स आहेत ते थोडेसे वॉर्मअप व्हावे, त्यांचं टेम्परेचर थोडंसं वाढावं आणि इंजुरी होऊ नये म्हणून. आता 5 मिनिटं हा सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर तुम्हाला वॉकला सुरुवात करायची आहे. सुरुवातीचे 3 मिनिट तुम्हाला स्लो किंवा मॉडरेट पेसमध्ये वॉक करायचं आहे, म्हणजे संत गतीने चालायचं आहे. हे सुरुवातीचे 3 मिनिट करायचं आहे. त्यानंतर 3 मिनिट तुम्हाला फास्ट पेस वॉक करायचं आहे, म्हणजे स्पीडमध्ये, म्हणजे थोडंसं जलद गतीने चालायचं आहे. आता किती फास्ट चालायचं आहे? वेल, एवढं फास्ट की तुम्ही एखाद दुसरा वर्ड बोलू शकाल, एखाद दुसरा शब्द बोलू शकाल, बट एक सेंटेन्स पूर्ण नाही कंप्लीट करू शकत. याला म्हणतात ब्रिस्क वॉक किंवा फास्ट वॉक. आता हा फास्ट वॉक तुम्हाला 3 मिनिट करायचा आहे आणि यानंतर पुन्हा 3 मिनिट तुम्हाला स्लो वॉक करायचा आहे, म्हणजे संत गतीने चालायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला 3 मिनिटाचा ब्रिस्क वॉक किंवा फास्ट वॉक करायचा आहे. असं तुम्हाला हे 5 वेळेस रिपीट करायचं आहे, 3-3 मिनिटाचे सेट. सो हे 5 सेट तुमचे अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होतील आणि हा अर्धा तास झाला की तुम्हाला कूलडाऊन करायचं आहे, कूलडाऊन स्ट्रेचेस करायचे आहेत. अगेन कूलडाऊन स्ट्रेचेस याच्यासाठी असतात की जे काही तुमचे मसल्स यूज झालेले आहेत वॉकिंगमध्ये वगैरे ते रिलॅक्स व्हावे यासाठी. सो असा हा अर्ध्या तासाचा वॉक तुम्हाला करायचा आहे. आता ह्या जॅपनीज वॉकिंग टेक्निकचे खरंच काही फायदे झालेले आहेत का? येस, रिसर्चर्सना असं दिसून आलेलं आहे की जे कोणी हे जॅपनीज वॉक फॉलो करत आहेत त्यांच्या कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ जी आहे, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता म्हणा किंवा फुफ्फुसांची कार्यक्षमता म्हणा, हे वाढलेली आहे. लंग्सची पॉवर, लंग्सची स्ट्रेंथ ज्याला म्हणतात, हार्ट हेल्थ ज्याला म्हणतात, ती इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि त्यासोबतच ब्लड प्रेशरमध्येही डिक्रीज झालेला आहे, म्हणजे ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन आहे त्यांच्यासाठीही हा वॉक अगदी बेनिफिशियल ठरला. त्यासोबतच सायंटिस्टना असंही दिसून आलं की ज्यांनी हा वॉक फॉलो केला त्यांचे थाय मसल्स, म्हणजे जे मांड्यांमध्ये असणारे स्नायू आहेत, त्यांची स्ट्रेंथ ही जास्त वाढली आहे कम्पेअर्ड टू जे रेग्युलर वॉक करत आहेत किंवा रेग्युलर पद्धतीने जे वॉक करतात त्यांच्या तुलनेमध्ये त्यांचे थाय मसल्स जे आहेत ते इम्प्रूव्ह झाले. यासोबतच कॅलरीज तर बर्न होतातच, बट कॅलरीज बर्न करणं हा कधीच एक्सरसाइजचा उद्देश असू नये असं मला वाटतं. सो अशी ही जॅपनीज वॉकिंग टेक्निक जी आहे ती टाइम एफिशियंट आहे, म्हणजेच वेळ वाचवणारी आहे. आजकाल जिथे बरेच जण एक्सक्युजेस देतात, कारण सांगतात की माझ्याकडे वेळ नाहीये, त्यांच्यासाठी तर ही अगदी ऍप्ट किंवा अगदी योग्य एक्सरसाइज आहे. तुम्हाला जिम मेंबरशिप घ्यायला वेळ नाहीये, तुम्हाला योगा स्टुडिओमध्ये जाऊन योगा करायचा नाहीये, कुठला क्लब तुम्ही जॉईन नाही करू शकत, तर ऍटलीस्ट अर्ध्या तासाचा हा जॅपनीज पद्धतीचा वॉक नक्की करा. प्लस असे व्यक्ती ज्यांना हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस करता येत नाहीत, म्हणजे काही जणांना नी इश्यूज असतात किंवा काही जणांना वयोमानानुसार जास्त हालचाल किंवा जास्त मोबिलिटी नाही करता येत, अशा व्यक्तींसाठीही हा व्यायाम प्रकार जो आहे किंवा हा जॅपनीज पद्धतीचा वॉक जो आहे तो युजफुल ठरू शकतो. हे जॅपनीज वॉकिंग टेक्निक फॉलो करताना 1-2 गोष्टींची फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागेल. फर्स्ट म्हणजे वॉकिंग पॉस्चर.
चालताना तुमचे खांदे असे खाली वाकलेले नको आहेत किंवा तुमची पाठ जी आहे ती वाकलेली नको आहे. एक प्रॉपर स्ट्रेट पॉस्चर ठेवून तुम्ही चालायचं आहे. तुम्हाला जेवढ्या स्पीडमध्ये पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही ब्रिस्क वॉक करता त्यावेळेस जेवढ्या स्पीडमध्ये पॉसिबल आहे तेवढ्या स्पीडमध्येच करावं. जॉगिंग किंवा रनिंग करू नये. आणि लास्टली शूज वेअर करावे. प्रॉपर वॉकिंगचे किंवा जॉगिंगचे जे शूज येतात ते वेअर करावे. त्याला थोडा सपोर्ट असतो. जर तुम्ही नव्याने हे वॉकिंग करत असाल तर नक्की आय वुड सजेस्ट की तुम्ही चांगल्या क्वालिटीचे शूज पण घ्यावे. आता वेट लॉससाठी किंवा वजन कमी करण्यासाठी ही जॅपनीज टेक्निक जी आहे वॉकिंगची ती कितपत फायदेशीर आहे? वेल, जसं इतर एक्सरसाइजेस असतात त्याचप्रमाणे ही पण एक्सरसाइज आहे, फक्त थोडीशी पद्धत बदललेली आहे चालण्याची. याच्यामध्येही कॅलरीज बर्न होतात. बट जसं मी नेहमी म्हणते, कॅलरीज बर्न करणं हे एक्सरसाइज करण्याचा उद्देश असू नये. आताच आपण पाहिलं की या वॉकिंग टेक्निकने आपली हृदयाची कार्यक्षमता वाढणार आहे, बीपी जो आहे तो कंट्रोलमध्ये राहणार आहे, किंवा मस्क्युलर स्ट्रेंथ जी आहे, थाईजची जी मसलची स्ट्रेंथ आहे ते वाढणार आहे. आपली जे एन्ड्युरन्स आहे ते वाढणार आहे, स्टॅमिना ज्याला म्हणतात. सो असे बरेचसे फायदे ह्या वॉकिंग टेक्निकचे आहेत. फक्त कॅलरीज बर्न करणं एवढंच नाही. तुमचं गोल उद्देश जर वेट लॉस आहे तर या वॉकिंग टेक्निक सोबतच तुम्हाला एक प्रॉपर डाएट पण फॉलो करावं लागेल. वेट लॉस डाएट कसं असावं, ते स्वतःचं डाएट आपण स्वतः घरी कसं बनवावं याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. ॲट द एंड मला एवढंच सांगावंसं वाटेल की हे जे जॅपनीज वॉकिंग टेक्निक आहे ती पण एक एक्सरसाइज मुवमेंटचाच एक प्रकार आहे, म्हणजे व्यायामाचाच एक प्रकार आहे. फक्त एवढंच की कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट्स मिळत आहेत आणि हे मेडिकल त्यांच्या स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. आणि तुम्हाला हा वॉक करायला आवडेल का मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का? आवडला असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला तर YouTube हा व्हिडिओ इतरांनाही दाखवतो. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.